आंबेडकर तथागताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सर्व अनुयायी महामानव आणि महामाता यांना नम्र अभिवादन करतो। आजच्या या कार्यक्रमाचे संयोजक आणि भारतीय क्रांती दल यांचे अध्यक्ष माननीय शैलेंद्रजी मिसाळ पाटील सर, मगर सर आणि इतर जे वक्ते त्यांची नाव माहित नाही, ज्यांनी ज्यांनी या ठिकाणी मार्गदर्शन केलं त्या सर्वांना आणि आपण सर्व समोर बसलेल्या बंधू भगिनींना जय भीम, जय संविधान। मित्रांनो, शैलेंद्र मिसाळ हे समाज जागृतीचे काम त्यांच्या संघटनेमार्फत मी अतिशय मोठ्या प्रमाणात मताधिक्य घेऊन शैलेंद्र मिसाळ यांचा या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले, राजश्री छत्रपती शाहू महाराज, ईश्वरदत्त बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शहीद आजम भगतसिंग, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, माता जिजाई, माता सावित्री, माता अहिल्या, माता रमाई या सर्व परिवर्तनाच्या चळवळीमध्ये ज्या ज्या महापुरुषांनी काम केलं त्या सर्व परिवर्तनवादी महापुरुषांना प्रथमतः अभिवादन करतो। जिल्हास्तरीय मेळावा भारतीय क्रांती दलाच्या वतीने आयोजित करण्यात आला। या कार्यक्रमाला उपस्थित असलेले माननीय गृह राठोड सर, माननीय दुष्यंत पाटील सर, तसे आमचे प्रदेशाध्यक्ष रमेशदादा साळवे, प्रदेश उपाध्यक्ष रामदासजी मगरे, प्रदेश सचिव मच्छिंद्रनाथ ढेपे, तसे आमचे प्रदेश सचिव सय्यद अहमद, आमचे शहर अध्यक्ष गणेश निंबोरे, बनकर बाबा, श्रीमंत उगले साहेब, चंद्रकांत मगरे, दीपक भालेराव, आनंद शिंदे, अनिल भालेराव, संतोष मिसाळ, दोडवे साहेब, आमच्या मुमताजताई पठाण या सुद्धा आवर्जून उपस्थित झाल्या। त्यानंतर आमचे वाळुंज महानगरची टीम, जालन्याचे जिल्हा अध्यक्ष ते सुद्धा उपस्थित झाले, जळगावचे जिल्हा अध्यक्ष ते हजर झाले, बीडचे नाही आले, त्यांना मेसेज टाकला होता परंतु ते काही आले नाही। आणि उपस्थित मित्र हो, या देशामध्ये आता पेशवाईचं राज्य आलेलं आहे आणि पेशवाईचं राज्य आलं असताना या पेशवाईला जर आणण्याचं काम तुम्ही जर केलं असेल तर आपल्याच संघटनांनी केलंय। कारण की आता केंद्रामध्ये सत्ता आता सर सांगून गेले, केंद्रात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र। आता सध्या म्हणजे पेशवाईचं सरकार सुरू झालंय, परंतु मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो की भारतीय क्रांती दल जिथं जिथं पेशवाई निर्माण होईल तिथं तिथं भीमा कोरेगाव सारखे लढे सुद्धा व्हायला जातील हे तुम्हाला सांगू इच्छितो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला शिका, समजा, संघर्ष नारा दिला, परंतु ते करत असताना